राज्यातील नवजात बालकांचा मृत्यू दर कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। आता राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांना गर्भवती महिलांची अनॉमली स्कॅन चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे। या निर्णयामुळे गर्भस्थ बाळाच्या आरोग्याबाबत वेळेत आणि अचूक माहिती मिळणे शक्य होणार आहे। अनॉमली स्कॅन म्हणजे नेमकं काय? गर्भपणाच्या 18 ते 22व्या आठवड्यात केली जाणारी ही एक विशेष सोनोग्राफी तपासणी आहे। या स्कॅनद्वारे गर्भातील बाळाच्या अंतर्गत आणि बाह्य अवयवांची सखोल तपासणी केली जाते। यामध्ये बाळाचे हृदय, मेंदू, किडनी, मणका आणि इतर महत्त्वाचे अवयव योग्य प्रकारे विकसित होत आहेत का हे पाहिलं जाते। जर बाळामध्ये एखादा गंभीर जन्मजात दोष किंवा शारीरिक व्यंग आढळले तर त्याचे निदान याच टप्प्यावर होऊ शकते। त्यामुळे पालकांना आणि डॉक्टरांना पुढील उपचारांचे नियोजन वेळेत करता येते। यापूर्वी काही खासगी रुग्णालयांमध्ये ही चाचणी ऐच्छिक असल्याचे सांगितले जात होते किंवा तिच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या तक्रारी होत्या। मात्र आता आरोग्य विभागाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की प्रत्येक नोंदणीकृत गर्भवती महिलेची अनॉमली स्कॅन तपासणी करणे बंधनकारक असेल। या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही संकेत देण्यात आले आहेत। महाराष्ट्र सरकारचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे राज्यातील बाल मृत्यू दर शून्यावर आणणे। अनेक नवजात मृत्यू हे जन्मानंतर उद्भवणाऱ्या गुंतागुंतीमुळे होतात, परंतु त्यांचे निदान गर्भावस्थेतच झाले तर योग्य वैद्यकीय हस्तक्षेप करून संभाव्य धोके टाळता येऊ शकतात। या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य व्यवस्थेत अधिक पारदर्शकता, जबाबदारी आणि सुधारणा येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे।